नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पूर्वीच्या काळात म्हणजे जुनी नाणे पद्धती होती तेव्हा 3 पैशाचा 1 पैसा, 3 पैसा 1 पैसा, 4 पैशाचा 1 आणा आणि 16 आण्याचा 1 रुपया असायचा. आणि त्यामुळे आमच्या बालपणी किंवा अगदी तरुणपणापर्यंत आम्ही एक उक्ती सातत्याने ऐकून आलो, 16 आणे सत्य. आज जसं म्हणतात 1 नंबर 100% असं जेव्हा आपण म्हणतो ना, तसं पूर्वी म्हणायचे 16 आणे म्हणजे बंदा रुपया अशा अर्थाने असायचं. तो 16 आणे गेले आणि 16 हा आकडा जणू काय पब्लिक ह्याच्यातून अस्तंगत झालेला होता. दुसरं एक मला आठवतं की 70च्या दशकामध्ये संतोषी माता हे एक फॅड आलेलं होतं. कुठची देवी आहे, पण सगळ्या देवींना आपण देवीच म्हणतो, पण ही संतोषी माता, मग तिचं व्रत, तिचे नवस हा प्रकार. तेव्हा एक सिनेमा आला होता, तो खूप गाजला होता की संतोषी मातेचं व्रत करतात तेव्हा 16 शुक्रवारचं व्रत करायचं वगैरे असा प्रकार. तो 16 शुक्रवार नावाचा एक सिनेमा आला होता, तो खूप गाजला होता. आज मी हे सगळ्या एवढ्यासाठी सांगतो आहे की गेल्या साधारण 1.5 वर्षामध्ये हा 16 आकडा आहे ना, हा महाराष्ट्राच्या राजकारणात खूप गाजतो आहे. आणि योगायोग बघा, तो वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा पुन्हा समोर येतोच. म्हणजे 16 आमदारांना अपात्र ठरवलं जाणार आणि त्यापैकीच एक आमदार एकनाथ शिंदे असल्यामुळे हे सरकार कोसळणार, ते बदलावं लागेल. कारण मुख्यमंत्रीच जर अपात्र ठरले तर मग सरकार राहणार कसं, त्यामुळे सरकार बदलावं लागेल, मुख्यमंत्री बदलावा लागेल वगैरे वगैरे वगैरे. 16 आमदार असं म्हणत म्हणत 16 महिने निघून गेले, पण अजून ते 16 आमदार अपात्र होत नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होत नाहीत आणि सरकार कोसळत नाही. अगदी सुप्रीम कोर्टातून या अपात्रतेविषयीचा निर्णय विधानसभेच्या सभापतींनी घ्यावा असा 11 मे काहीतरी निकाल आला. त्यालाही आता 6 महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे, पण पुढे काय झालेलं नाही. आत्ता शेवटी सुप्रीम कोर्टाने परत एकदा 31 डिसेंबरपर्यंत याविषयी निर्णय घ्या असा फतवा जाहीर केला किंवा आदेश दिला. त्यानंतर विधिमंडळातल्या ह्या पात्रता अपात्रता विषयाला चालना मिळालेली आहे आणि सुनावणी सुरू झालेली आहे. आणि त्या सुनावणीमध्ये सभापती किंवा ज्याला लवाद प्राधिकरण वगैरे ट्रायब्युनल म्हणतात तशा पद्धतीत दोन्ही बाजूच्या वकिलांकडून या अपात्रतेच्या संदर्भातली सुनावणी चालू आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. आणि त्यामध्ये परत 16 हा आकडा आला. कारण 2-3 दिवस झाले शिंदे गट किंवा शिंदे शिवसेना आणि उद्धव शिवसेना यांच्या वकिलांची जी खडाजंगी माजलेली होती, त्यामुळे कंटाळलेल्या विधानसभा अध्यक्षांनी किंवा लवादाने स्पष्टपणे बजावलं, या प्रकारे वेळकाढूपणा करत राहिलात तर या विषयाचा निकाल आणि निवाडा होऊ शकत नाही. कारण आता सुनावणीसाठी उरलेत फक्त 16 दिवस. कारण नोव्हेंबर महिना संपत आला, मी बोलतोय ती 24 तारीख आहे, पण या महिन्यातले 6 दिवस राहिलेत आणि डिसेंबर महिन्यातले 31 म्हणजे मिळून 37. त्यामध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या, विधानसभेचं जे काय हिवाळी अधिवेशन असतो तो काळ काढला, तर सगळा करून सुनावणी ऐकण्यासाठी आपल्याला फक्त 16 दिवस मिळतात. तेव्हा या 16 दिवसाची सुनावणी आवरायची आहे, निकाल द्यायचा आहे असा इशारा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि उद्धव या दोन्ही गटांना दिला. 16 हा आकडा किती रिपीट होतोय बघा मित्रांनो. 16 आमदार, 16 महिने होऊन गेलेत आणि 16 दिवस उरलेत.
आणि मग परत एकदा सुरू झालं की झालं, आता गेलेच पण जात नाही. मला आठवतं 70च्या दशकामध्ये मराठी काय ती प्रायोगिक नाट्यमंच असायचा आणि त्याची राज्य नाट्य स्पर्धा असायची. त्याच्यात एक सिनेमा काहीतरी नाटक आलं होतं, वेटिंग फॉर गोदो. म्हणजे गोदोची प्रतीक्षा चालू आहे आणि नाटक संपून गेलं तरी गोदो येतच नाही. वेटिंग फॉर गोदो कुठच्या तरी जर्मन किंवा कुठल्या नाटकाचं भाषांतर होतं मला आठवत नाही, पण ओझरचं एवढं आठवतं की अख्खं नाटक संपून जातं पण कोणतो गोदो येत नाही. हे इथे सुद्धा 16 आमदारांची अपात्रता आहे. तो वेटिंग फॉर गोदोसारखी त्याची प्रतीक्षा चालू आहे, पण प्रतीक्षा काही संपत नाही. याचं कारण प्रत्येकजण आपल्या अकलेनुसार जे काय सुप्रीम कोर्ट म्हणतं, जी काय सुनावणी होतं, त्याचं प्रत्येकजण आपापल्या आकलन आणि अक्कल यानुसार विश्लेषण करत असतो, निष्कर्ष काढत असतो. आता साधी गोष्ट बघा, मी आजच संध्याकाळी एक व्हिडिओ ऐकला, फार पांडित्यपूर्ण होता. निवडणूक आयोगाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये न्यायमूर्ती असं म्हणतात, या परिच्छेदामध्ये अमुक म्हणतात, पण एक गोष्ट विसरतात की सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात कोणालाही अपात्र ठरवायचं तर कोणी पक्षादेश नाकारला किंवा पक्षादेश पाळला नाही यावर अपात्रता ठरणार आहे. आणि म्हणून ही अपात्रता ठरवणारा जो व्हीप आहे, पक्षादेश आहे, तो वैध आहे की अवैध आहे याचा निर्णय अध्यक्षांनी करावा असं म्हटलेलं आहे. आणि ते करताना अध्यक्षांनी पाळायची गोष्ट कुठली आहे तर ज्या वेळेला हा घटनाक्रम घडला त्यावेळेला पक्ष कोणाचा खरा होता, शिंदेंचा खरा होता की उद्धव ठाकरेंचा खरा होता. आणि हा निवाडा देताना निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो पूर्वलक्षी लावायचा नाही. थोडक्यात निवडणूक आयोगाचं जे काम आहे, एखाद्या पक्षाला मान्यता देणं, एखाद्या पक्षाची मान्यता काढून घेणं वगैरे, तो अधिकार सुप्रीम कोर्टाने या ताज्या निकालानुसार 6 महिन्यापूर्वीच्या तो अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांना बहाल केलेला आहे. आता गंमत अशी आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे यांचा गट म्हणजे खरी शिवसेना आहे की शिंदे यांचा गट म्हणजे खरी शिवसेना आहे हे निवडणूक आयोगाने ठरवून झालेलं आहे. पण सुप्रीम कोर्टाने या पात्रता अपात्रतेचा निर्णय देण्याच्या बाबतीत त्यावेळेला पक्ष अधिकृतपणे कोणाचा होता, शिंदे म्हणजे खरा शिवसेना पक्ष होता की उद्धव ठाकरे म्हणजे खरा पक्ष होता, हे ठरवण्याचे अधिकार हे अध्यक्षांना बहाल केले. आणि हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. हे कोणीही लक्षात घ्यायला तयार नाही आहे, कोणी लक्षात घ्यायला तयार नाही. हां, सगळी एकत्रित शिवसेना होती आणि ज्या पद्धतीचे प्रश्न सुनील प्रभू जे शिवसेनेचे अखंड शिवसेनेचे अधिकृत काय म्हणतात ते प्रतोद होते, व्हीप होते, त्यांची उलट तपासणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झाली आणि चालू आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे वकील, सुप्रीम कोर्टातले वकील हे इथे विधानसभेमध्ये युक्तिवाद करताना आणि सुनावणी करताना जे आडवे तिडवे प्रश्न सुनील प्रभूंना विचारत होते त्यातून सुनील प्रभू भांबावून गेलेले आहेत. त्यामुळे जो पक्षादेश म्हणून जो कागद दाखवला जातो तो 20 जूनला काढला आहे असं कोणाचं म्हणणं आहे, असं सुनील प्रभूंचं म्हणणं आहे. आणि महेश जेठमलानी त्यांना विचारलं की तुम्ही जर 20 तारीखला तो काढला आहे तर त्याच्यावर 21 तारीख आली कुठून, इथपासून त्याच्यावरचा वाद आहे. बरं, तो पक्षादेश काढला, तो पक्षादेश कोणाच्या इशाऱ्यावर काढला, कोणाच्या आदेशावर काढला, तो कोणाकोणाला कसा पोचवला, त्या निमित्ताने घेतलेल्या बैठकीला कोण कोण हजर होते, त्याच्यावर झालेल्या सह्या किती खऱ्या आहेत, इथपासून जावायला एक यशस्वी क्रिमिनल लॉयर जेठमलानी, महेश जेठमलानी हे अत्यंत यशस्वी क्रिमिनल लॉयर आहेत, फौजदारी वकील आहेत.
त्यामुळे ते जेव्हा प्रश्न विचारतायत तेव्हा त्याचा अर्थ तितक्या गांभीर्याने समजून घेतला पाहिजे की व्हीप जर अवैध असेल तो पाळण्याचं बंधन कुठल्याही आमदारावर शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे तो जो व्हीप आहे, तो जो पक्षादेश आहे, तोच मुळात अवैध आहे किंवा बेकायदा आहे हे ठरवण्याच्या दिशेनेच ती सगळी उलट तपासणी किंवा सर तपासणी किंवा जबानी महेश जेठमलानी घेत आहेत हे समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या प्रकारे त्यांनी बारीक 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 प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं देताना सुनील प्रभू भांबावून गेलेले आहेत, गोंधळून गेलेले आहेत. सांगता येत नाही, बघावं लागेल, आठवत नाही. अरे जो माणूस उद्धव ठाकरेंच्या गटाच्या वतीने उपसभापतींकडे अपात्रतेची मागणी करणारी याचिका देतो, सुप्रीम कोर्टात वारंवार पक्षाच्या वतीने याचिका करतो, त्याला आपण दिलेली प्रतिज्ञापत्र, आपण केलेल्या याचिका यातले तपशील आठवत नाहीत, मग कोणाला आठवणार? वकिलाला आठवणार? तुम्ही जी माहिती देता त्या आधारावर तुमचे वकील याचिका तयार करतात, पिटिशन तयार करतात आणि दाखल करतात. पण तुम्ही सांगितलेलं किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे दुसऱ्या बाजूचे वकील मुद्दाम उलट तपासणी घेऊन विचारत असतात आणि तेच तुम्हाला आठवत नसेल तर मग कोणाला विचारायचा हा प्रश्न येतो. साधी गोष्ट आहे की तुम्ही बोलवलेल्या बैठकीला नेमके कोण कोण आमदार हजर होते. तुम्ही जो आमदारांच्या हजेरीचा कागद दाखवता त्यावेळेला त्यातले 2 लोक तिथे नव्हते असा जेठमलानी दावा करतात आणि ती नावं आपल्याला आता आठवत नाही, होते की नव्हते माहीत नाही असं जर सुनील प्रभू म्हणत असतील तर मग त्याला प्रभूची माया म्हटलं पाहिजे. त्याला प्रभूची माया म्हटलं पाहिजे. कारण ही माया उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर पडणारी दिसते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा प्रतोद हा शिंदेंना पूरक ठरणारी साक्ष देणार असेल तर त्याला प्रभूची माया म्हणावी लागते, सुनील प्रभूची नाही, साक्षात प्रभूची माया म्हणावी लागते. कारण लक्षात घ्या मित्रांनो, विषय पक्षादेशाचा नंतर येतो. पक्षादेश हा पक्षाकडून काढला जातो, विधिमंडळ पक्षाकडून नाही. पण मुळात पक्ष कुठचा खरा आहे हे सुद्धा सभापती राहुल नार्वेकर यांनी ठरवावं असं घटनापीठाने म्हटलेलं आहे. त्यामुळे कोणाचा पक्षादेश खरा हे ठरवण्याच्या आधी कोणाचा पक्ष खरा, कुठला गट हा अधिकृत शिवसेना आहे हे राहुल नार्वेकर म्हणजेच विधानसभेचे अध्यक्ष यांनी ठरवायचं आहे. त्यांनी अर्थात निवडून आल्यानंतर काही तासातच शिंदे गटाचे जे भरत गोगावले होते त्यांचा जो प्रतोद म्हणून आलेला अर्ज होता तो मंजूर केला होता. पण तो चालणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेले, मान्य आहे. पण परत पक्ष अधिकृत कुठचा आणि चुकीचा कुठचा हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं नाही. तो निर्णय घ्यायचा विशेष अधिकार सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेला आहे. आता लक्षात घ्या की निवडणूक आयोगाने ज्या आधारावर शिंदे गटाला मान्यता दिली त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टात अजून व्हायचा, कारण त्याची एक याचिका पडलेली आहे. पण तोपर्यंत आपल्या परीने किंवा आपल्या अधिकारात राहुल नार्वेकर यांनी कुठल्या तरी एका गटाला मान्यता द्यायची किंवा कुठल्या तरी एका गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणायचं आणि मग त्या पक्षाचा जो व्हीप असेल तो व्हीप अधिकृत म्हणायचा आणि मग त्या प्रतोदाकडून निघालेला पक्षादेश हा अधिकृत ठरतो. आणि म्हणून सगळा गोंधळ तिथेच आहे, तिथेच सगळा गोंधळ आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेमधले संघटनात्मक बदल, घटनात्मक बदल वेळच्या वेळी आपल्या दप्तरी कळवले नाहीत. म्हणूनच उद्धव ठाकरे यांचे सगळे दावे फेटाळून निवडून आलेल्या आमदार खासदारांच्या बळावर ते कुठे आहेत यानुसार शिंदे गटाला मान्यता दिली. पण दुसरीकडे लक्षात घ्या की ही सगळे ठरण्याच्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी स्वतःला पक्षाचा प्रमुख ठरवून किंवा आमदारांच्या बैठकीमध्ये पक्षाचा प्रमुख ठरवून
जो बदल करून घेतला आणि निवडणूक आयोगाला कळवला होता त्याचा आधार निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आणि म्हणून शिंदे यांचा पक्ष हीच अधिकृत शिवसेना ठरवलेली आहे. कारण वेळोवेळी जे घटनेत बदल केले ते निवडणूक आयोगाच्या दप्तरी उद्धव ठाकरे गटाकडून गेलेलेच नव्हते किंवा अखंड शिवसेनेकडून गेलेले नव्हते. त्यामुळे ज्या वेळेला खरा गट कुठचा, खरा पक्ष कुठचा हे ठरवायची वेळ आली तेव्हा घटनात्मकरित्या उद्धव ठाकरे यांच्या दाव्याला मान्यता मिळाली नाही. नेमकी तशीच्या तशी परिस्थिती आत्ता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आहे. राहुल नार्वेकर यांच्यासमोर आहे. त्यामुळे पक्ष कोणाचा प्रमुख मानायचा, खरा पक्ष कोणाला मानायचा हे राहुल नार्वेकर यांनी ठरवायचं आहे. आणि ते बघितलं तर पक्षादेश काढणं, त्यानुसार कोणाला अपात्र ठरवा, कोणी पक्षादेश मोडला, हे सगळं ठरवणारा जो प्रतोद आहे सुनील प्रभू आहेत, त्यांना तर काही आठवतच नाही आहे. मग तुम्हालाच आठवत नसेल तर मग असं असेल तर तसं असेल, तसं असेल तर असं असेल, अशा आधारावर न्याय निवाडे होत नसतात हे सुप्रीम कोर्टाने अनेकदा सांगून झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही नेमकं काय केलं, तेव्हा नेमकं काय घडत होतं, तेव्हा नेमकं कोण कोण कुठे कुठे होता याचा जर तपशील सुनील प्रभू देऊ शकत नसतील तर मग त्यांची सगळी साक्ष ही ग्राह्य धरण्याचं बंधन विधानसभेचे अध्यक्ष आणि या विषयातले लवाद राहुल नार्वेकर यांच्यावर ते बंधन उरत नाही. त्यांना आपली बुद्धी आणि आपली तर्कबुद्धी वापरूनच न्यायनिवाडा करणं भाग आहे. आणि तो न्यायनिवाडा करताना त्यांनी शिंदे गटालाच जर खरी खुरी शिवसेना म्हणून मान्यता देऊन टाकली तर मग भरत गोगावले यांचा व्हीप म्हणून मान्यता आपोआप बरोबर ठरते. आणि ती बरोबर ठरल्यामुळे सुनील प्रभू यांनी लागू केलेले पक्षादेश हे गैरलागू ठरतात. अनेक कायद्याची इतकी किचकट प्रकार आहे की तो निवाडा झाल्यानंतर सुद्धा विधानसभेच्या अध्यक्षांचा निवाडा फेटाळून लावणं हे सुप्रीम कोर्टासाठी सोपं होणार नाही. जी प्रक्रिया निवडणूक आयोगात दोन पक्षापैकी कोणाला मान्यता द्यायची यासाठी सगळी सुनावणी आणि युक्तिवाद झाले होते, तो सगळा खेळ सुप्रीम कोर्टाला सुद्धा नव्याने करावा लागेल. राहुल नार्वेकर यांनी समजा एकनाथ शिंदे यांचाच पक्ष यांचाच गट हा खरा संपूर्ण शिवसेना आहे अशी मान्यता दिली तर ती तडकाफडकी सुप्रीम कोर्टाला फेटाळून लावता येणार नाही. ज्या प्रकारे निवडणूक आयोगामध्ये युक्तिवाद झाले, वेगवेगळ्या प्रकारच्या छानण्या उलट तपासण्या झाल्या, तो सगळा प्रकार नव्याने सुप्रीम कोर्टात करावा लागेल. त्याशिवाय नावडता निर्णय आला म्हणून सुप्रीम कोर्टाला किंवा उद्धव ठाकरे गटाला तो फेटाळता येणार नाही. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायला लागेल आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा तारतम्यानेच निकाल द्यावा लागेल. आणि खुद्द सुप्रीम कोर्ट जर म्हणते की आधी पक्ष कुठचा खरा तो ठरवा, तर मग जो पक्ष खरा ठरलेला नाही किंवा कुठला पक्ष आहे हे माहितीच नाही तर कुठल्या पक्षाने नेमलेला व्हीप म्हणजे प्रतोद आणि त्याचा आदेश हा वैध ठरवायचा हा विषय लक्षात घेण्यासारखा आहे. आणि इथेच सगळ्यात मोठं पाणी मुरतं असं माझं ठाम मत आहे. ज्या प्रकारे महेश जेठमलानी सुनील प्रभूंची उलट तपासणी घेत आहेत आणि ते भांबावून गेलेले आहेत, त्याचं कारण सरळ आहे की असली सगळी पावलं उचलताना यातले घटनातज्ञ वगैरे जे कोण असतात म्हणजे कायद्याचे जे जाणकार असतात ते अनिल परब किंवा अनिल देसाई असून चालत नाही तर खरोखर प्रॅक्टिसिंग लॉयर लागतात. आणि अशापैकी कोणालाही न विचारता अनिल परब, अनिल देसाई हे जे कोणी उद्धव गटातले कायदा तज्ज्ञ आहेत त्यांनी जी घाई केलेली आहे तीच त्यांना नडलेली आहे. आणि नेमकी ती कुठे चूक झालेली आहे ती हेरून महेश जेठमलानी ही सगळी उलट तपासणी घेत आहेत. त्यांचं टार्गेट क्लिअर आहे
की जो पक्षादेश झुगारला किंवा मानला नाही म्हणूनच त्यांनी पक्षांतर केलं आहे अशा निष्कर्षाप्रत येणं भाग आहे असा अनिल परब वगैरे वगैरे दावा करतात. तो दावा तिथे फेटाळला जातो की तुम्ही पक्षादेश काढण्याच्या परिस्थितीतच नव्हता, कारण तुम्ही पक्षाचे अधिकृत प्रवक्ता नव्हता, कारण तुमचा पक्षच वेगळा आहे आणि अधिकृत शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातर्फे भरत गोगावले हे पक्षादेश काढू शकतात, व्हीप काढू शकतात, सुनील प्रभू काढू शकत नाहीत. हेच तर महेश जेठमलानी ह्या ताज्या सुनावणीत सिद्ध करण्यासाठी बारकाईने प्रयत्न करतायत. एक एक बारीक 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 खाचा खोचा काढून त्यावर बोट ठेवतायत. त्याकडे बघा तुम्ही, मग तुमच्या लक्षात येईल की खरे डावपेच काय आहे. हे बघायचंच नाही आणि आपल्या भ्रमात सकाळच्या पत्रकार परिषदा घ्यायच्या किंवा कॅमेरा दिसल्यानंतर वाटेल ते बोलायचं. त्या पद्धतीत कोर्टाचे आणि कुठल्याही काय म्हणतात ते लवादाचे न्यायनिवाडे होत नसतात. तिथे प्रत्येक गोष्ट कायद्यावर बोट ठेवून होत असते, नियमावर बोट ठेवून होत असते आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने दिलेला, घटनापीठाने दिलेला निकाल सगळ्यात महत्त्वाचा काय असेल तर विधानसभेचे अध्यक्ष आणि या प्रकरणातले ट्रायब्युनल किंवा लवाद राहुल नार्वेकर यांना पहिल्यांदा कुठला पक्ष खरा आहे, कुठली शिवसेना अधिकृत आहे हे ठरवण्याचा अधिकारसुद्धा सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना दिलेला आहे आणि तो अधिकार वापरून त्यांनी एकनाथ शिंदे यांचाच पक्ष अधिकृत ठरवला तर आपोआपच सुनील प्रभू यांनी काढलेला ज्यांचा पक्ष उबाठा हा अनधिकृत ठरतो आणि म्हणूनच तो पक्ष उरलेल्या आमदारांसाठी किंवा शिवसेनेच्या सगळ्या आमदारांसाठी बंधनकारक ठरू शकत नाही. उलट जर शिंदे आपला राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना अधिकृत पक्ष ठरवलं तर काय ती एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर विश्वास प्रस्ताव आणला गेला तेव्हा सर्व शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान करावं असा जो पक्षादेश भरत गोगावले यांनी जाहीर केला तो सगळ्यांना बंधनकारक ठरतो आणि त्यामुळे उद्धव गटात उरलेल्या शिवसेना आमदारांच्या बाबतीत अपात्रतेचा विषय पुढे येतो. महेश जेठमलानी कुठच्या दिशेने संकेत करतायत, हालचाल करतायत हे अजूनही समजून घेतलं नाही तर उबाटा शिवसेनेच्या नशिबी कपाळ करंटेपणा यापेक्षा अधिक काही येणार नाही. आत्ता इथे थांबतो. या विषयावर पुढच्या 2-3 दिवसात जसजशी सुनावणी सरकेल तसतसं मी अधिक विश्लेषण करणार आहे. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.